नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग माझा मिनी असणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ शूट नाही केलेला मी, म्हणजे माझ्या दिवसातला एक छोटासा क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर मला आज लावायचं होतं तुळशीचं रोप। मग मी आधी पेपर वगैरे हातरून घेतला। कुंडी माझ्याकडे ऑलरेडी होती जुनी, म्हणजे माझ्याकडे आधी झाड होतं तुळशीचं, पण ते उन्हाळ्यात मी गावाला गेलेले असताना ते 4-5 दिवस त्याला पाणी वगैरे भेटलं नाही, तर ते सुकून गेलेलं। तर मला नवीन लावायचंच होतं, तर म्हणलं आता आपण शिफ्ट होणारच आहे, तर आपण तिकडे गेल्यावरच ते लावावं। मग मी आता 8 दिवस झालेलं आणून तुळशीचं रोप, पण मला ते लावायला पण वेळ भेटत नव्हता। तर आज संडे होता, म्हणलं आधी आपण ते काम करून घ्यावं, तुळस लावून घ्यावी। माझं हे आवडीचं काम आहे, कारण मला झाडं लावायला पहिल्यापासूनच आवडतं। मी आधी पण गावाला जेव्हा राहत होते ना, तेव्हा पण मी दारात भरपूर झाडं लावलेली। माझ्याकडं गुलाब होता, मोगरा होता, कढीपत्त्याचं होतं, गवती चहा होता, कोरफड होती, अशी बरेच झाडं मी लावलेली। माझं कधी असं मूड ऑफ असला किंवा काही बी नसला असलं ना, मी त्यांच्यापाशी थोडा वेळ घालवला ना, माझं रोजची सवय होती, मी संध्याकाळी 5-6 वाजता आहे ना मस्त बाहेर चहा प्यायला यायचे आणि तिथं बसायचे, एकदम फ्रेश वाटायचं, म्हणजे मला खूप आवडायचं तेव्हा पण। आणि तेव्हा मी झाडं कधी विकत आणलीच नव्हती, असंच ह्याचं त्याचं झाडाचं फांदी तोडायची आणि ते आणून लावायची, तरी पण ती छान यायची। पण आता पुण्यात आपण तसं नाही करू शकत, इथं विकतच आपण आणून त्यांना लावावं लागतं। मग मी गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली मग नंतर ऑलरेडी मी सकाळी फरशी पुसताना गॅलरी पुसलेली, पण परत ती खराब झाली, मग गॅलरी वगैरे पुसून घेतली, मग त्यांना पाणी वगैरे दिलं। अजून मी आता नंतर झाडं आले की तुमच्याशी परत ते पण शेअर करेलच, नवीन अजून झाडं आणणार आहे मी तेव्हा। आता म्हणलं आधी स्टार्टिंगला एवढीच लावावी, कारण पाऊस अजून व्यवस्थित सुरू झालेला नाही अजून। मग नंतर चहा वगैरे केला, मस्त चहा प्यायला पण मी गॅलरीतच आले। बघू शकता तुम्ही कसला मस्त व्ह्यू वाटतो, मला खूप आवडतो असा व्ह्यू, संध्याकाळच्या ह्या टायमिंगला ना खूप छान वाटतं असं। तर असा होता माझा आजचा हा छोटासा क्षण। तुम्हाला कसा वाटला, आवडला का? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।